नमस्कार. एक रिक्वेस्ट आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्लीज अर्ध्या तासात विचारून. मला एका सभेसाठी निघायचं आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडून योग्य ती शिक्षा देण्यात यावी, नाहीतर माझे पोरं सगळीकडे जाळपोळ करतील. असं जर मी म्हणालो तर तुम्हाला तर उद्यासाठी हेडलाईनच मिळेल ना. हा? आणि टीव्ही चॅनल वाल्यांना तर ब्रेकिंग न्यूज मिळेल, आत्ताच्या आत्ता चालू करतील. मग काही दिवस ही न्यूज चॅनलवर चालूच राहील. विधानसभेत या प्रकरणामुळे गोंधळ उडेल. अजून काय होईल? अजून काय होईल? काय लोक विसरून जातील. नेहमीच आहे ते. विसरून जातात लोक. कारण लोकांना रोजच्या जगण्यामध्येच एवढे प्रॉब्लेम आहेत की एखाद्या बाईचा रेप झाला काय किंवा एखाद्या मुलीवर ऍसिड फेकलं गेलं काय काही फरक पडत नाही. स्पष्टच सांगतो, आरोपींना अटक झाली तरी फार फरक पडणार नाही. कारण ऐकून घ्या, नुसती एवढीच बातमी चालवू नका. एक समाज म्हणून आपल्याला या घटनेच्या मुळाशी गेलं पाहिजे. या घटना का वाढतायत? लोकांना कायद्याची भीती राहिली नाहीये का? की आपणच आपल्या मुलांना एवढ्या लहानपणापासून वाढवण्यामध्ये चुकत आहोत? स्त्रीकडे वस्तू म्हणून बघण्यासाठी आपण शिकवलंय का आपल्या मुलांना? हे सगळे प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आलेली आहे. तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, ही संपूर्ण बातमी छापा. सेन्सेशनलाइज करू नका, सेन्सिटिव्हिटी दाखवा प्लीज.